तर पोट्टे हो मागच्या 2 पार्टला एवढं प्रेम देण्यासाठी मनापासून धन्यवाद। तर मित्रांनो आपण चाललो होतो फिरायला, मग माझ्या घरचे मला जाता जाता पहिले मुंबईला जाऊ, मुंबईला थोडंसं काम आहे ते काम करून घेऊ, काय काम होतं ते तुम्हाला पुढे समजणारच। मग घरी पहिले भाजी आणली विरामधून, जेवण वगैरे केलं आणि आपली बॅग वगैरे भरली, मस्त कपडे गिपडे टाकले त्या 12 वाजता रातच्या मी गेली आंघोळ वगैरे झाली। त्यानंतर माझ्या घरचे झोपले भाऊ, उठायचं नावच नाही घ्यायचं। रातचे 3 वाजले तरी घरचे काही उठूनच निघाले। मग सकाळी 5 वाजले हे कसे तरी उठले, मग बॅगा काढल्या आपल्या आणि खाली आलो। खाली आल्यानंतर गाडी वगैरे काढली, आपली पूसपास केली, मस्त 1-2 व्हिडिओ वगैरे काढले। मग आईनं पूजा वगैरे केली आणि गजानन महाराज की जय म्हणत आम्ही आमच्या प्रवासाची सुरुवात केली। थोड्याच वेळात आम्ही लागलो समृद्धी महामार्गावर। मग इथून थोडं पुढे गेल्यानंतर दिवस निघाल्यानंतर मग रात्री काही खाल्लं नव्हतं, तर आम्ही एका ठिकाणी नाश्त्यासाठी थांबलो। इथं मी गाडीचे 1-2 व्हिडिओ वगैरे काढून घेतले, कॉफी वगैरे घेतली आणि सह्याद्रीचे सुंदर नजारे पाहत पोहोचलो आम्ही चाकणच्या ट्रॅफिक मध्ये। इथं आल्यानंतर ट्रॅफिक एवढी होती की तुम्हाला काय सांगू, 4-5 घंटे या ट्रॅफिक मध्येच राहिलो। मग गाडीमध्ये डिझेल वगैरे टाकलं आणि थोड्या वेळाने आम्ही पोहोचलो लोणावळा। इथं आल्यानंतर मग घरचेले म्हटलं मी इथं आलो तर बा उतरू द्या, 5-6 व्हिडिओ फोटो काढू द्या। उतरलो बा, मग मी गाडीतून फोटो व्हिडिओ सगळंच काढून घेतलं मी। त्यानंतर मला आठवण आलं की आपल्या गाडीत सनरूफ आहे बा। म्हटलं सनरूफचा इस्तेमाल आता नाही करायचा तर कधी करायचा, खोलली बा मग सनरूफ निघालो मी सनरूफच्या बाहेर आल्यानंतर तर फार गमत जावा, थंडी हवा लागे मस्त पुरीच्या पुरी। मग इथं पण थोडेसे व्हिडिओ वगैरे काढून घेतले, नेचरचे व्हिडिओ काढून घेतले 4-5 आणि थोड्या वेळाने बसलो मी गाडी चालवायला। पुढे जसं मुंबईत पोहोचलो भाऊ पाणी लागलं ताकदनं, मग थोड्या वेळानं पाणी वगैरे थांबलं आणि आम्ही पोहोचलो पनवेलला पोहोचल्यानंतर आम्ही गेलो बाबाच्या मित्राच्या घरी। इथं गेल्यानंतर पुढे काय झालं हे तुम्हाला मी नेक्स्ट पार्ट मध्ये नक्की दाखवतो। व्लॉग आवडला असेल तर फॉलो करता पोट्टे हो। जय श्रीराम।